हे माझे सासरे आबा, ही माँ, नमस्कार. बा, नमस्कार. हा माझा मोठा दीर, नमस्कार. त्याला मी दादा म्हणते. बर. नंतर ह्या माझ्या बहिणी, नमस्कार. अक्का, माई आणि जया. नमस्कार. आणि ते माझ्या बहिणीचे मिस्टर, नमस्कार. ही नीलमताई. बर. आणि ही सगळी भातवंड. नमस्कार. आणि हा माझा मुलगा शंतनू. नमस्कार. कुठलं बालपण? मुंबई, मुंबईत कुठे? परेल. परेलला कुठे? परेलला JM स्ट्रीट, KM हॉस्पिटलच्या समोर, तिथे बालपण कृष्ण गेलं. भुवन. श्रीकृष्ण भवन मध्ये. तुमचं बालपण? वेंगुर्ला. सगळं बालपण वेंगुर्ल्यात? वेंगुर्ल्यात. वा वा वा. 4 वर्षापूर्वी इकडे मी शिफ्ट झालो. 4 वर्षापर्यंत तिथे होता तुम्ही? खूप पूर्वी यायचो मी बऱ्याच वेळा मुंबईला, कारण माझे भाऊ वगैरे सगळे इकडेच होते. कुठे यायचा मग? परेलला. परेलला. परेलला कुठे? माधव भुवन किंवा माझी आते याला होती JM स्ट्रीट. हां. मग तिकडे आम्ही यायचो KMच्या समोर. सगळं KMच्या समोरच आहे. ॲक्च्युली माधव भुवनमध्ये, आमच्या श्रीकृष्ण भुवनमध्ये पण हे यायचे. अगदी श्रीकृष्ण पूर्वीपासून. भुवन मध्ये यायचे? हो, पूर्वीपासून यायचे, कारण त्यांची आत्या राहत होती. म्हणजे आत्या पण तिथे त्यांच्या वरच्या फ्लोअरला आत्या राहायची. नाही पण मला तेव्हा सांगा. ओळख नव्हती. मी कुठे काय जास्त. म्हटलं? पण श्रीकृष्ण भवन मध्ये तुमचं जाणं होतं. हो. श्रीकृष्णाच्या कुठल्या सवयी तुमच्याकडे आहेत असं वाटतं तुम्हाला? श्रीकृष्णाच्या बासरी. बासरी वाजवतो मी. तुम्ही बासरी वाजवता? हां सर. मग आज आणायला पाहिजे होती बासरी. आहे आणली आहे. आणली आहे? हो. मग ही आवड तुम्हाला पहिल्यापासून हां, होती? आवड. बुलबुल तरंग वाजवायचो. बुलबुल 2, त्याच्यानंतर मग तबला वगैरे घरात होतात, मग त्याच्यावर हात वाजवताना तबला शिकलो. 3, बासरी, 4, नंतर माउथ ऑर्गन, 5, कोंगो, 6, सिंथेसायझर, 7, कीबोर्ड. 8. अरे सगळंच यायला लागलं. आणि तोंडातलं एक वाद्य, ते कुठलं? शिटी. ती ऐकू आधी मग ही नंतर. अजिबात असता एक छोटंसं गाणं वाजतं. चालेल, बोला. हेच त्याच्यावर आता. त्याच्यावर तुम्हाला मी मै तनु समजावा हे एक लेटेस्ट. लेटेस्ट ते विचारासाठी आहे तुमच्यासाठी. नाही नाही, माझ्यासाठी नको, त्यांच्यासाठीच ठेवा. वा 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 वा. काय सुंदर सुरुवात झाली आहे. सगळे सूर, आणि मला असं वाटतं त्या बासरीतच बरंच काही दडलेलं आहे. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.